जगत तिकडे कुठे? वा 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 वा, शाबास रे भाऊ, आज लय कमाल केलीस तुम्ही. गाणं आवडलं तुम्हाला? आवडलं? अहो जीवच वाळून टाकायला पाहिजे तुमच्यावरनं. तू सकाळीच टाकण्यासाठी. खरंच तुमच्या तोंडून हे ऐकलं, सगळं मिळालं मला. त्यांना नाही, आपल्याला. कोण मी? अरे हे अडीच फुट्या ही की. बोला. बघ इथाच नोट घे आणि सांग तिला मनावाशी गोशात बसू नकस, जरा बोर्डावर ये. काय मानक्या? ते पैसे ठेवा खिशात. गाण्याची किंमत अशी पैशानं होत नाही साहेबराव. असं? मग कशानं होतीये सांग की. जाणकाराची दाद लागते त्याला. शिव शाहिराचा पोरगा जाणकार काय तुझा? तर काय पाटलाच्या पोरला जाणकार म्हणायचं होय? अरे गिड्या, विचार की त्यालाच. कुणाच्या जीवावर जगतोय त्यो? तुमच्या जीवावर खात्रीनं नाही. अरे माझ्या वडिलांनी जमिनीचा तुकडा दिला म्हणून तुकडा तरी मोडतोय दोरेला. काय कोण फुकट देत नाही कुणाला? का दिली ते विचारा की तुमच्या वडिलांनी जाऊन. का? अरे तू सांग की आपल्या तोंडानं. येळ आली की जरूर सांगेन. माणसानं बोलण्यापरीस करून दावा. असं काय? तावतोच मी काय करतोय ते. आणख्या चाल. काय ग रुपा, काय झालं? काय नाही रे नानूमा, हे पाटील एक पाय धड आहे तरी एवढं. दुसरा पाय कुणी तोडलाय ते विचारा की त्याला. अशाच भानगडीत गेला असेल. बापाच्या वळणावर जायचंच पोरग. चला चल. काय म्हणतो? अहो होय, मी संसार डोळ्याने बघितले तर. म्हणजे एक पाय तुटला तरी बाईचा नाद आहेच म्हणती. तमाशातल्या बायकांचा कसला नाद. अहो 4 पैसे टाकले की कुणापुढे बी नाचणाऱ्या बायकाच या. त्यांनी माझ्या साहेबरावचा अपमान केला म्हणतो. होय, तो बी त्या आनंदासमोर. काय रे किशा? हा? अरे काय पुती लावली ही? काय रे साहेबराव, ही काल त्या तमाशबीन बाई तुझा अपमान केला म्हणून? अपमान? अपमान बाई नाही केला, अपमान तुम्ही केलाय. तो कसा? त्या शाहीर मामाला थाळा देऊन आईचा भिकल लागला होते. त्याला का थारा दिलाय माझं मला ठावाय. हे बघा आबा, तुमच्या या असल्या नरमायराच्या अंड्या मस्ती आलाय बरं. आम्ही तू वाईट आली. अरे गिड्डन्ना, वर काय बसलाय? उतर की पाच. आलो असतं का? तर पाणी काय नव लय. मग त्या नदीला चालव म्हणतात. बघ जमते का? चंद्रकमळे, झालं की नाही तुमचं? उगाच पाण्यात खेळत बसू नका, आटपा लवकर. हा, तुझं झालं की नाही? झालं, यंदा आवडली मी आलो. होय, लवकर ये. नानू मम्मी वाट बघत असेल. आलो. अबे कमळे, बघ तू पाणी टाकले काय. काय झालं? ती चेष्टा म्हणायची का मस्करी? चुकून गोळी लागली असते म्हणजे? वा, लागल कशी? मग नेम धरायचं कशाला? तू काय सांगून येतोय होय? न सांगता येण्यातच गंमत असते. पुरा दूर व्हा. हे सोपतं का तुम्हाला? काय झालं? काय झालं? दिसत नाही होय बायका माणसं कापड बदलतात ती? बायका तवाच लई चांगल्या दिसतात. असं वाटतंय आपण मी पदरावाने भिजावं आणि अंगाला चिटकून बसावं. पाटील, ए रुपा, अजून आटिपलं नाही तुझं? कशी आटिपणार? पातळ बदलायला आले आणि उडवलं का बंदुकीनं? अहो पाटील, पाखरं माया सोडून नटीत नटकिरी कशाला मारताय? अरे लेका, त्यातच खरी कसरत असते. नाक तर तुटता कामा नये आणि मोती बी फुटता कामा नये. ते दाखवणार ते कलातीत. बायका गाराटल्यात नव,
गारटले होऊया जावा रस्त्याने गप हो. अहो जावा म्हणतोय ना आता अहो जावा म्हणतोय ए, ना. धीरे. गिड्डाना हा? हे लक्षण काय मला काही दिसत नाही. उद्यापासून नदीची अंघोळ बंद. नानू मामा म्हणतो तेच खरं. होय होय चला का पुढे बदला कपडे चला ते काय गाठाने सकाळपासून चला चला चला. काय हो कुणाचं कारण सांगता एवढं? गारण कुणाचं गारण सांगू मी? आपल्या नवऱ्याचं हो. कोण ऐकणार आहे का ते? देवाला उद्योग काय दुसरा? पण मी म्हणते हम्म. त्याला काम लावल्या परास जरा तुम्ही चांगलं वागलासा तर. आता चांगलं आणि वाईट ठरवायचं कुणी? तू का मी? अहो लोकांच विचारावं अशा वेळी. अगं पण लोक दोन्ही तोंडाला बोलतात. ते कानावर आलं तरी डोळ्यावर येऊ नये एवढीच इच्छा आहे माझी. डोळे मिटवता शाळेला म्हणजे काय बी दिसत नाही. माणूस म्हणजे गोठ्यातलं जनावर नव्हं. ते नाही बरं खायला ते खाऊन राहते तरी ठेवल तसं पण त्याच्या पोटाला तरी घालायला लागतं नव्हतं तो निळा. का तुम्हाला काही कमी पडलं का काय? नाही पण आधी त्याचा माती होती या. बस बस अहो पण काय मग तुमची कुचकी बोलणी? काय झालं पोरा? बघा की अंगात नसलं तरी जीवत लई बळ असते बायकांच्या. अरे त्यांना संसार सांभाळायचा असतोय आणि आवाज मोडायचा असतोय असं म्हणतच भरण संसार इतकाच्याच पुरुषाने. आणि हे तुम्हाला म्हातारपणी कळलं. अरे ये गिड्डाना नुसतं बसलाय एवढं दाणं तरी सोड. का निवांत बसलेले बघू ना वाटतं. अरे एवढं उन्हाताना जाऊन आणल्यात त्या तुला सावलीत बसून सोडलं ना होय. बस की. अरे जा असं. जातो की बरं बाई चलतो भागतो की. पण काय ग भागे काय? आज जाण्यावर आली आज. अरे आज एकादश नवका रूपाची. कोण आहे का घरात? या आणि कोणतं पुत्राला दारा. अरे मग जाऊन बघता की कोण आहे ते. होय तू बस घरात. बरं बघतो. बागे काय झालं? तुला बघ कोण पाहिजे तुम्हाला? तमाशात नाचते ती तूच का? हा, ती भागे व्हायचा वाईट होय नाशिकची रूपा. बोली तुला बाहेर. कोण आपण? गावचं पाटील. काय पाटील पुऱ्या गावाला पाटला हाय रे किती. एक लंगड गप. गिड्डणा तू गप असते. पर तुम्ही उभं का? या बसा की. बसाय नाही आलो सांगाय आलोय. काय हुकुम आहे? नव सुपारी घेऊन आलाय का नव. सुपारी नाही नारळ घेऊन आलोय. ताबडतोब मुक्काम हलवा म्हणजे फोड आहे बरं. मुक्काम हलवा म्हणजे काय चुकले का आमचं? चुकलं आमचं. गावात मुक्काम करून दिला देऊ. असं का म्हणता? तुमच्या दयेनच गावासंग सुखी साजरी होती आमची. पण त्याची काय जाण आहे का तुम्हाला? पाटील गावचं राजे तुम्ही. पोट भराया पायी पायाची चाळण करणारी माणसं आम्ही. ना कुणाच्या आद्यात ना मध्यात खळ्यावरल्या राशीत चिमण्याने दाणं टिपावं तसं जगतो. आणि तुम्ही म्हणता आम्हाचे दान नाही. अहो असा काय गुन्हा घडलाय तो तरी सांगा. सांगितलं असता पण म्हणत्यात नव मान सांगावा जनाला आणि अपमान सांगावा मनाला. ते काही नाही. काय तुमचा चिमण्या कावळ्याचा शेर असेल तर उद्या वाड्यावर घेऊन जावा आणि उद्याच्या उद्या तळ हलवा. नको नको पाटील. गरीबाच्या पाठीवर मारा पण पोटावर नका मारा. पण पोट भरणार की मस्ती येते तुम्हाला? कोण आलंय ग. पाटील. नानू. हा होय मी नानू. आणि ही रूपा ओळख लागते. अगं पुरी थांबलीस काय? पाटलाची चादरी करून दे. हो आणि चहा नको आहे मला. जे काय सांगायचं ते सांगितलं हिला. जातो मी. नानू हा? तुला बघून बावरून का गेलं पाटील? अगं काहीतरी कामात असते. चल बघू आतमध्ये.